श्री ज्योतिबा डोंगरावरील मंदिरातील केदारलिंगाची प्राचीन दगडी मूर्ती आहे। या मूर्तीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या वतीनं मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळवण्यात आलं होतं। त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि पुणे पुरातत्व विभाग यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात येऊन मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगानं अहवाल देण्यात आला होता। त्या अहवालानुसार आजपासून केदारनाथाच्या मूळ मूर्तीचं संवर्धन करण्याचं काम सुरू आहे। रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कारणासाठी ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून बंद करण्यात आलाय। दिल्ली इथल्या पुरातत्व विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मूर्ती संवर्धन करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मुख्य मूर्तीचं दर्शन भाविकांना या 4 दिवसांमध्ये घेता येणार नाही। दरम्यानच्या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी मुख्य मंदिरातील कासव चौकात उत्सव मूर्तीची व्यवस्था करण्यात आली आहे। या उत्सव मूर्तीचं दर्शन कासव गाभाऱ्यातून घेता येणार आहे। माननीय जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन समिती आणि समस्त श्रीपूजक यांच्या समन्वयातून दिल्ली येथील जी पुरातत्वीय विभाग, ज्याला आर्किओलॉजिकल टीम म्हणतो, यांच्या देखरेखीखाली या मूर्तीचं सुस्थितीत ठेवण्याकामी जे रासायनिक प्रक्रिया करण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते काम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। मात्र त्याच्यामध्ये आणखी काय करावं लागतं हे पाहण्यासाठी आणखी 1-2 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार। आपण 20/1/2025 पर्यंत मंदिर खुलं होईल असं घोषित केलेलं आहे। मात्र आणखी काही जर समजा त्याच्यामध्ये बदल करावा लागला तर तो उद्या कळवण्यात येईल असं आपल्याला प्रशासनानं सांगितलेलं आहे। मात्र हे जे काम आहे ते समन्वयातून उत्तमरित्या चालू आहे। त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची काही तक्रार वगैरे नाही।